पोलिसांच्या थर्ड आय आणि तत्परतेने खुनाचा गुल उलगडला। 12 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या। फुलचूर परिसरात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाचा छडा लावण्यात गोंदिया ग्रामीण पोलिसांना अवघ्या 12 तासात यश आलं आहे। कौटुंबिक वादातून झालेल्या या हत्येचा कोणताही धागादोरा नसताना पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवून तिघांना जेरबंद केले। 23 जून 2026 रोजी फुलचूर शिवारात अनमोल वसंत रंगारी वय 40 वर्ष राहणार भाद्रुटोला यांचा मृतदेह फुलचूर जवळील रोडखालील शेतात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता। मृतकाच्या डोक्यावर चेहऱ्यावर गंभीर वार असल्याने हा अपघात घातपात असल्याचा प्रथमदर्शी स्पष्ट झाले होते। यातील मृत अनमोल याचा मेहुणा आरोपी नीरज तुळशीकुमार बनसोड राहणार नैनपूर तसेच जुन्या वादाचा व बहिणीला होणाऱ्या त्रासाचा सुडाचा बदला घेण्यासाठी आपल्या मित्रांच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणले। पोलिसांची ॲक्शन मोडमधील कामगिरी। घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक गोंदिया श्री गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली। तपासाची टीम तयार करण्यात आली। तांत्रिक तपास, गुन्ह्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर लोकेशनचा बारकाईने अभ्यास करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या खबरांच्या माध्यमातून संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले। तो आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी या प्रकरणी नीरज तुळशीकुमार बनसोड वय 19 वर्ष, रोहित उर्फ आयुष नहार बशंकार वय 19 वर्ष राहणार बसोडी मोहला नैनपूर जिल्हा मंडला मध्य प्रदेश आणि राहुल मिश्रा नंदा वय 32 वर्ष राहणार कणोजिया टोला नैनपूर जिल्हा मंडला मध्य प्रदेश या तिघांना अटक केली आहे। आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेले साहित्य हस्तगत करण्यात आले आहे। पोलीस दलाची तत्परता आणि उत्कृष्ट टीमवर्कमुळेच हा क्लिष्ट गुन्हा इतक्या कमी वेळात उघडकीस आला। नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव कटिबद्ध आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी गोंदिया। या यशस्वी कारवाईत श्री शिंगणजुडे ठाणेदार गोंदिया ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आणि विशेष पथकाच्या जवानांनी मोलाची भूमिका बजावली। या कामगिरीबद्दल पोलीस विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल डोलवार, गोंदिया।